प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये काय मुक्ताने सॉलिड नाटक केलेले आहे। एक नाही दोनदाही तर 3 नाटक करत मुक्ताने सागरचे डोळे उघडलेले आहेत आणि सागर मुक्ता कायमचे एकमेकांच्या मिठीत कसे आले, सावनीचा हा डाव फेल कसा झालाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या रागात सुद्धा सागरने मुक्तासाठी खूप मोठी जागा खरेदी करत हॉस्पिटलचं प्लॅनिंग कसं केलं या व्हिडिओमध्ये पाहू। 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे सावनीला भांडी घासायला लावून इंद्रा आणि स्वाती मजेत डायनिंग टेबलवरती गप्पा मारत असताना अचानक बेल वाजते आणि तितक्यात तिथे सागर येतो। सागर दार उघडतो आणि तो माणूस सागरच्या हातामध्ये पेपर ठेवतो। सागर ते पेपर घेऊन आत येतो। त्यावरती इंद्रा म्हणते, काय रे, कसले पेपर आहेत? यावरती सागर म्हणतो, मम्मी म्हणजे ना मी काही महिन्यापूर्वी असेल जागा खरेदी केली होती आणि त्या जागेच्या लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण व्हायच्या होत्या। त्या लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण न झाल्यामुळे मी घरात कुणाला सांगितलं नव्हतं की मी जागा खरेदी केलेली आहे, पण ती जागा मी खरेदी करून ठेवली होती, त्याचे लीगल डॉक्युमेंट्स आत्ता आलेले आहेत। यावरती इंद्रा म्हणते, काय बोलतोस, जागा खरेदी केलीस आणि काय जागेवरती करायचंय त्या? यावरती सागर सांगायला लागतो, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एक असं इच्छा होती की या सगळ्यामध्ये आपण ना त्या जागेवरती हॉस्पिटलची उभारणी करावी, गोरगरिबांना त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला छानपैकी इलाज करता येईल। यावरती इंद्रा म्हणते, खरंच सागऱ्या, मला उगाच नाही तुझं कौतुक वाटत, तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे, तुझ्यासारखा मुलगा असलं म्हणजे किती भाग्याचं आहे, असं म्हणत इंद्रा आता कौतुक करायला लागते। त्यावरती सावनीला मात्र आता राग येत असतो। त्यावरती स्वाती म्हणते, हे सगळं मुक्तासाठी सरप्राईज आहे ना? यावरती आता मात्र इकडे सागर काही बोलत नाही। स्वाती म्हणते, मग काय, हे हॉस्पिटलचं हे मुक्तासाठी असणार काय दादूस, बोल ना। मुक्ता खूप खुश होईल, तिची सुद्धा हीच इच्छा आहे आणि हे सगळं तू पूर्ण केलंस ना, त्यामुळे तिला आनंदच होणार आहे, असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सागर पुढे जास्त काही बोलत नाही। पण त्याचा हाच हेतू असतो की हॉस्पिटलसाठी मुक्तासाठी त्याने जागा घेतलेली असते, पण मुक्तासाठी जागा घेतली म्हटल्यावरती सावनीचा चिडचिड होते, ती भांडी आपटाआपटी करायला लागते। त्यावरती इंद्रा म्हणते, काय ग, भांड्यांची आपटापट का करतेस? सावनी म्हणते, नाही आपटापट नाही करत आहे, अहो ते भात म्हणजे सगळे माझे हात आहेत ना ते पूर्ण साबणाने हे आहेत ना, त्यामुळे पटकन भांडी सटकली, असं म्हणत आता इकडे सावनी विचार करते, वा, त्या मुक्ताला या सगळ्यामध्ये इतकी जागा, पण आता सागर त्या मुक्ताला जागा देणारच नाही, कारण याच्या आधी खरेदी केली ना सागरनी, त्यामुळे आता तो मुक्ताला ही जागा का देईल? ही जागा मुक्ताला देणार नाही, कारण त्याचा मुक्तावरती राग आहे। आता या सगळ्याचा उपयोग करून मला माझी पोळी भाजून घ्यायला पाहिजे, मला सागरकडून काहीतरी उकळायलाच पाहिजे, कारण किती काही झालं तरी सुद्धा मी सागरची एक्स वाईफ असले तरी काय झालं, पण त्याच्या मुलांची आई ही मीच आहे ना, त्यामुळे माझा पण अधिकार आहे, ज्याप्रमाणे मुक्तासाठी जागा घेतोय माझ्यासाठी सुद्धा त्याने काहीतरी केलंच पाहिजे। मग आता इकडे सावनीच्या डोक्यामध्ये किडे वळवळायला लागतात आणि ती येते आणि कॉंग्रॅच्युलेशन सागर असं म्हणत सागरचं अभिनंदन करते आणि सागर आपल्या रूम मध्ये जाणार। तितक्यात सावनी म्हणते, खरं सांगू का, तर माझ्या पण डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला आहे की किती दिवस या सगळ्यामध्ये मी असं तुमच्यावरती डिपेंडंट राहू, तर मला असं वाटते मी सुद्धा इंडिपेंडंट व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा मला काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे माझा आणि आदित्यचा खर्च हा किमान मी काढू शकेन इतकं काहीतरी मला करायला पाहिजे। किती दिवस असं आश्रितासारखं मी राहणार आहे, बरोबर ना सागर, तुला काय वाटतं? मी माझ्या पायावरती उभी राहिले तर चांगलंच आहे ना, म्हणजे मी माझा आणि आता किमान आदित्यचा तरी खर्च हे करू शकेन। त्यावरती सागर म्हणतो, ही तर चांगली कल्पना आहे। त्यावरती आता इकडे लगेच सावनी म्हणायला लागते, हो, म्हणजे माझं जे टॅलेंट आहे ना ते टॅलेंट मी वापरणार, म्हणजे मला असं वाटते की मी या सगळ्यामध्ये बुटीक काढणार आणि हे बुटीक काढल्यावरती तिकडे छान छान डिझाईन करणार आणि याच्यातूनच मी माझ्या पायावरती उभी राहणार, सावनी द ब्युटिशियन असं म्हणून मला आता तिकडे ड्रेस डिझायनर म्हणून मला नाव कमवायचं आहे। पण सागर, याच्यात प्रॉब्लेम काय माहितीये का? सागर म्हणतो, कसला प्रॉब्लेम? यावरती सावनी सांगायला लागते, अरे मला त्यासाठी फायनान्स लागेल ना आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, तर तू या सगळ्यामध्ये मला मदत करायला तयार आहेस का? तू मला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मदत करशील का? असं म्हटल्यावरती सागर म्हणतो, ठीक आहे, मी तुला इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे, म्हणजे तुला मदत करायला तयार आहे, तुला ज्या गोष्टीची गरज लागेल ती गोष्ट तू माझ्याकडे माग,
पण या सगळ्याच्या मध्ये मी तुला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की त्याआधी तुझी खरंच कॅपॅसिटी आहे का बुटीक काढायची हे तुला सिद्ध करावं लागेल. आणि त्या कारणासाठी तुला काय करावं लागेल माहितीये का, आधी बुटीक काढायच्या आधी या सगळ्यामध्ये तुला घरामध्ये कोमल आणि स्वाती यांच्यासाठी ड्रेस डिझाईन करायला लागतील. आपल्या बिल्डिंग मधल्या आजूबाजूच्या बायका आहेत त्यांचे ड्रेस डिझाईन करायला लागतील. आणि हे डिझाईन झाले ना आणि त्याच्यात तुला यश आलं तर मी तुला या फायनान्स नक्की देईन 100%. तू काहीही काळजी करू नकोस. असं म्हटल्यावरती सावनीचा चेहरा पडतो, कारण यातली एकही गोष्ट तिला जमणार नसते. तिला काय जमणार, तिला फक्त पैसे उकळायला जमायचं असतं आणि खर्च करायला जमणार असतं. त्यामुळे सावनीचा चेहरा पडतो आणि सागरने दिलेली अट आपल्याकडून बाप जन्मात पूर्ण होणार नाही हे माहिती असलेली सावनी तोंड बंद करून बसते. स्वाती आता थम्सअप दाखवून इकडे आता सागरला वा दादूस असं म्हणायला लागते आणि त्यानंतर चिडचिड करत इकडे आता सावनी निघून जाते. त्यावरती इंद्रा म्हणते, काय ग स्वाते, काय दिवस आलेत आपले. आता आपल्याला या हिने सावनीने बनवलेले गाऊनच घालून फिरायला लागेल. म्हणजे मला तर साडी बिडी बंदच केली पाहिजे की, असं म्हणत थट्टा मस्करी करत आता तिघ जण एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. त्याच वेळेला इकडे आता मुक्ता आणि सई बोलत असताना त्यावेळेला मुक्ता सांगते, तुला तोच तो मुलगा का तुला आधी त्रास द्यायचा, आशू अंकलचा भाचा. यावरती सई म्हणते, हो ग तोच तो. म्हणजे तो ना उगाच त्याला काही आपण बोललं नाही ना तरी सुद्धा तो आपल्याला त्रास देतो. पण मी त्याला नंतर म्हटलं की हे बघ तू माझ्याशी भांडू नकोस, आपण बसूया, आपण बोलूया. हे म्हटल्यावरती मुक्ता म्हणते, अरे बापरे, काय माझं बाळ ते गोड. माझं बाळ असं म्हणालं का की आपण बसूया म्हणून. अच्छा. यावरती सई म्हणते, हो, कारण मी तुला आणि पप्पाला बोलताना पाहिलंय की बसूनच गोष्टी सॉल्व्ह होतात. म्हणजे भांडून काही गोष्टी होत नाहीत. आपण एकमेकांशी बोललं, एकमेकांसोबत संवाद साधला तर आणि तरच गोष्टी सॉल्व्ह होतात. हे मी तुला आणि पप्पाला बोलताना ऐकलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते की ग गोड ग माझं बाळ. यावरती मग आता इकडे सईला ती जवळ घेते आणि झोपवते. पण सईचं बोलणं तिच्या कुठेतरी मनाला लागतं आणि बरोबर आहे, बोलून गोष्टी सॉल्व्ह होत असतील तर भांडण्यामध्ये काय अर्थ आहे. भांडण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. आपण गोष्टी बोलूनच सॉल्व्ह करायला पाहिजेत असा मुक्ता ठाम विचार करते. आणि काहीही झालं तरी मला सागर सोबत बोलूनच गोष्टी सॉल्व्ह करायला पाहिजेत असा ती पूर्णपणे विचार करते. आणि दुसऱ्या दिवशी सागरला भेटायला जाण्याचं फिक्स करते. तिच्या डोक्यामध्ये आता जे सगळं माधवीने सांगितलंय तेच घुमत असतं. माधवीने काही मोजक्याच गोष्टी सांगितलेल्या असतात पण त्या मोजक्या गोष्टी मुक्ताला रिकॉल होत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बायका भडाभडा भडाभडा मनातलं बोलून टाकतो. पुरुष आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या मनातच ठेवतात आणि कुढत बसतात. आणि त्याच्यातून पण तुमच्या दोघांचा पास्ट वेगळा आहे. तुझा पास्ट नाहीये असा की तू संशय घ्यावा, पण त्याचा पास्ट आहे असा. कारण लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाल्यानंतर जर का या सगळ्यामध्ये आपली बायको आपल्याला फसवते आणि ज्या बायकोवरती आपण नितांत प्रेम करतो ती आपल्याला आणि मुलांना सोडून जाते, यासारखी दुसरी फसवणूक कशी असणार आहे. आणि ही फसवणूक झालेल्या माणसाला पटकन कुणावरतीही विश्वास ठेवणं हे कठीणच जाणार आहे ना. त्यासाठी तू समजून घ्यायला पाहिजे होतंस. हे सगळं मुक्ताला आठवतं आणि मुक्ता दुसऱ्या दिवशी सागरला भेटायला जाण्याचा विचार करते. इकडे मुक्ताला सागरची आठवण येत असते, तिकडे सागरची अवस्था काही वेगळी नसते. सागर लाईट्स ऑफ करून झोपण्याचा प्रयत्न करतो तर त्याला मुक्ता दिसते. सागर म्हणतो, तुम्ही इथे. मुक्ता म्हणते, मग मी तुमचा पिच्छा असा सोडेन असं तुम्हाला वाटलंच कसं. मी तुमचा पिच्छा सोडणारच नाहीये. जिथे तुम्ही तिकडे मी. यावरती सागर लाईट्स ऑन करतो आणि तेव्हा मुक्ता गायब झालेली असते. काय आहे हे, का हा भास होतोय मला असं म्हणत सागर स्वतःवरती चिडचिड करत असतो. पुन्हा लाईट्स ऑफ करतो, पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला पुन्हा त्याला मुक्ता दिसते. काय, माझाच विचार करताय का. सागर म्हणतो, का करू तुमचा विचार. तुम्ही जर का माझा विचार करत नाही तर मी तुमचा विचार का करायचा. मुक्ता म्हणते, नाही नाही, माझा विचार केल्याशिवाय तुम्हाला जमणारच नाहीये सागर. असं म्हणत मुक्ता सागरला स्वप्नात सुद्धा किंवा भास होत असताना सुद्धा चांगलीच डिवचत असते आणि सागरची चिडचिड चिडचिड होत असते. आता मी तोंडावरती कुशन घेऊनच झोपतो, म्हणजे तुम्ही आलात तरी मला काही दिसणार नाही असं म्हणत सागर आता चिडचिड करत आपल्या तोंडावरती कुशन घेतो, लाईट्स ऑफ करतो आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करत असतो. सागर जरी झोपी जाण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याला झोप काही येत नसते, कारण त्याला सतत मुक्ताची आठवण आणि आजूबाजूला मुक्ता
इकडे तिकडे दिसत असते. बरं, दुसऱ्या दिवशी आता मात्र झोप न नीट झाल्यामुळे सागरला उठायला थोडा उशीरच होतो. उठायला उशीर झाल्यावर ती पटपट पटपट आवरायचं तो काम करत असतो. आवरत असताना त्याला आता आटपून झाल्यावर निघताना त्याला कारची की काही सापडत नसते. मग मात्र आता इकडे तो कारची की शोधायला लागतो. ज्या वेळेला तो कारची की शोधत असतो त्यावेळेला इकडे तिकडे पाहतो, कुठेच नाहीये. दरवेळेला मुक्ता त्याच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी, कारची की, रुमाल, सगळं हातात देत असल्यामुळे आता इकडे सागरची पुन्हा एकदा पंचायतच होते. आणि कुठे ठेवली असं म्हणत तो कार की शोधत असताना तिकडे सावनी येते आणि सागर तुला काही हवंय का? यावरती सागर म्हणतो माझ्या कारची की सापडत नाहीये, तीच मी शोधतोय. असं म्हटल्यावरती तिकडे असलेली कारची की आता काढून सावनी त्याच्या हातात देते. ही घे. ही काय सागर? ही इथेच तर होती, तुझं नेहमीच आहे बरं का. असं म्हणत ती आता अधिकारवाणीने त्याच्यावरती जणू काही आपण त्याचीच बायको आता अशा अधिकारवाणीने अधिकार गाजवत त्याला आता ती कारची की देते. सागर काहीही न बोलता निमूटपणे ती कारची की घेतो आणि तिकडून निघून जातो. सागर निघून गेल्यावर ती सावनी इकडे आपल्या मनात पुटपुटायला लागते. घे आता कारच्या कीने दरवाजा उघड. सध्या तरी फक्त आणि फक्त हा दरवाजा उघडून मनाचा दरवाजापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे एक वेळ अशी येईल ना की तुझ्या मनाचा दरवाजापर्यंत मी नक्की पोहोचेन, तुझ्या मनाचा दरवाजा सुद्धा उघडेन. ज्याप्रमाणे कारची की आता मला भेटले ना त्याप्रमाणे तुझ्या मनाच्या दरवाजाची की सुद्धा मला मिळेल आणि मग त्याच्यातून मुक्ताला कायमचं मी बाहेर काढून टाकेन आणि त्या दरवाजातून माझी एंट्री तुझ्या मनात नक्की, तुझ्या मनात, तुझ्या घरात सगळीकडे माझीच एंट्री झाल्यावरती मग काय या सगळ्यावरती माझाच हक्क असणार आहे. आता जी सावनी काही वर्षापूर्वी हा हक्क सोडून निघून गेलेली असते, या हक्कावरती लाथ मारून सोन्यासारखा नवरा, सोन्यासारखी पोरं सोडून निघून गेलेली असते, त्या सावनीला आता हे सगळं परत हवं असतं आणि हे परत मिळवण्यासाठी मुक्ताला घराबाहेर काढणं आवश्यक असतं आणि त्यासाठी ती हे सगळी कारस्थानं करत असते. आणि मुक्ता, एकदा का तू या घराबाहेर गेलेस ना तर या घराच्या आत तुला मी येऊ देणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा हे सगळं मी माझ्या ताब्यात मिळवणार. असं म्हणत ती आता कटकारस्थानं काही सोडत नसते आणि मुक्ताला घरात न घेता आपणच या घरावरती कसं राज्य करायचं हा विचार करत असते. तोपर्यंत सागर बाहेर येतो आणि इंद्राला सुगंधाचा फोन आलेला असतो. म्हणून सागरचा भरलेला डबा हा सागरला देईपर्यंत सागर निघून जातो आणि इंद्रा सागऱ्या असं म्हणत डबा घेऊन त्याच्या मागे येते, पण सागर निघून गेलेला असतो. मग इंद्रा विचार करते खरंच गेला आहे की कुठे आहे. म्हणून इंद्रा शूज चेक करते तर शू रॅकमध्ये शूज नसतात. त्यामुळे इंद्रा म्हणते अरे बापरे, हा निघून पण गेला. तितक्यात तिकडे सावनी येते आणि काय झालं यावरती आता इकडे इंद्रा म्हणायला लागते चटक चांदणे तोंडावरती 100 किलो मेकअप थापून अशी समोर काय येतेस, काय गरज पडले तुला? अगं सागऱ्याचा डबाच विसरून गेलेला आहे. म्हणजे मी अशी सुगंधासोबत बोलत होते तोपर्यंत सागऱ्या निघून पण गेला. असा डबा न घेता कोण जातंय काय? यावरती मग मात्र सावनी म्हणायला लागते तुमची हरकत नसेल तर मी हा डबा देऊन नेऊ का सागरला? म्हणजे दिवसभर उपाशी राहणार, काम करणार, मग चिडचिड होणार, त्यापेक्षा हा डबा नेऊन मी देते. असं म्हणत ती धावत पळत इंद्राच्या मागे येते आणि द्या सासूबाई मी डबा देते असं म्हणत आता ती डबा हातामध्ये घेणार. पण तिच्या हातातून डबा हिसकवून घ्यायला आता मात्र मुक्ता येते. आणि तुम्ही का माझ्या नवऱ्यासाठी द्याल तो डबा? म्हणजे कसं आहे, तुम्ही या घरात राहताय, मदत करताय इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या नवऱ्याला मीच डबा घेऊन जाणार ना, ते माझंच प्रायोरिटी आहे ना. यावरती आता इकडे इंद्रा म्हणायला लागते बरं झालं मुक्ता तू आलीस. अगं किती मला प्रॉब्लेम होत होता. तू गेलेस खरी माहेरी राहायला, पण तू माहेरी राहायला गेलेस त्यामुळे या सगळ्यामध्ये मला ना किती त्रास होतोय माहितीये काय? बरं झालं तू आलीस, जा तू सागरला डबा घेऊन जा. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते ओ मम्मी, किती काही झालं नवरा बायकोमध्ये कितीही भांडणं असली तरी बायकोने नवऱ्याची काळजी नाही घ्यायची आणि नवऱ्याने बायकोची काळजी नाही घ्यायची असं कधी होईल का? त्यामुळे मी सागरसाठी डबा घेऊन जाते, त्यासाठी कुणी तिसऱ्याने जाण्याची काहीच गरज नाहीये. असं म्हणत सावनीला जबरदस्त टोला लगावत तिच्या हातातून डबा हिसकावून घेत मुक्ता तो टिफिन घेऊन सागरला द्यायला निघते आणि सावनीचा डाव पुन्हा एकदा फेल ठरतो. सावनी विचार करते जा तुला डबाच घेऊन जायचंय ना,
तू डबा घेऊन जा ग, पण मी सुद्धा या सगळ्यामध्ये बघते ना की तुझं आणि सागरचं पॅचअप कसं होतंय ते. तुम्हाला दोघांना या सगळ्यामध्ये मी एकत्र येऊ देणारच नाहीये. मग तोपर्यंत इकडे आता मुक्ता म्हणते मम्मी मी डबा घेऊन जाते, आणि ती डबा घेऊन निघून जात असतानाच इकडे आता इंद्रा सांगते तुला माहितीये का सागराने तुझ्यासाठी सरप्राईज आणले. यावरती मुक्ता म्हणते सरप्राईज, कसलं सरप्राईज? यावरती इंद्रा म्हणते खरं तर त्याला तुला सांगायचं नसेल, पण माझ्या तोंडात काही राहतच नाही मेलीच्या, त्यामुळे मला या सगळ्यामध्ये तुला काहीतरी सांगायचं आहे. मुक्ता म्हणते बोला ना मम्मी. त्यावरती इंद्रा सांगायला लागते अरे अगं सागराने ना जमीन घेतले, जमीन तुझ्यासाठी दवाखाना बांधायला. यावरती मग मात्र आता इकडे लगेचच मुक्ता म्हणते काय बोलताय, सागरने हे सगळं केलंय? यावरती इंद्रा म्हणते तर त्याला तुला सरप्राईज द्यायचं होतं, पण कसं सांगू, माझ्या तोंडात काही राहतच नाही, म्हणून तुला मी हे सगळं सांगितलं. मुक्ता विचार करते सागर किती चांगले आहात ना तुम्ही, म्हणजे या सगळ्यामध्ये आपलं इतकं भांडण आहे तरी सुद्धा तुम्ही हॉस्पिटलचा विचार करताय, तुम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र माझ्यासाठी हे सगळं करताय. खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. असं म्हणत मुक्ताचा थोडाफार जो सागरबद्दलचा राग राहिलेला असतो तो राग मात्र आता लगेच निघूनच जातो. आणि इकडे इंद्रा तिला सांगत असते हो अगं तुझ्यासाठी हे सगळं केलंय आणि त्यामुळे तुला तो सरप्राईज आहे, बोलू नकोस बरं का मी तुला काय सांगितलं म्हणून. असं म्हणत सगळं सरप्राईज सांगत बोलू नको असं म्हणत इकडे आता मुक्ताला सगळं समजलेलं असतं आणि मुक्ताला कुठेतरी सागरबद्दलची एक आपुलकी प्रेम भावना उफाळून मी ती विचार करते सागर तुम्ही किती चांगले आहात. इकडे सावनी विचार करते या मुक्ताला इतकं मोठं हॉस्पिटलसाठी जागा घेऊन द्यायची काय गरज होती, या सागरला पण अक्कल नाहीये. मला जर इतके पैसे मिळाले असते तर माझं लाईफस्टाईल असं बदलून गेलं असतं ना की मी अशी तोऱ्यात राहिले असते. पण ही मुक्ता ही काय राहणार, ही काकूबाई सारख्या साड्याच नसणार, मोठं दवाखान्याची जागा मिळून हिची काय हे बदलणार आहे. असं म्हणत आपापल्या ह्याच्यानुसार आपल्या कुवतीनुसार इकडे सावनी विचार करत असते. तिची तेवढीच कुवत मेकअप करणं, लाईफस्टाईल चांगली राहणं, महागड्या साड्या नेसणं, किटी पार्ट्या करणं, डायमंड नेकलेस मिळवणं हीच तिची मेंटॅलिटी असल्यामुळे ती तोच विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता मिहीर आणि सागर हे दोघ जण ऑफिसमध्ये असतात. सागर आणि मिहीर ऑफिसमध्ये असताना इकडे आता मिहीर सांगत असतो दादूस अरे तुझा डबा कुठे आहे, चल आपण टिफिन खाऊया, मला तर भूक लागलेली आहे. यावरती सागर म्हणतो मी टिफिन आणला नाहीये. त्यावरती मिहीर म्हणतो काय आज मुक्तावहिनीने टिफिन नाही दिला. असं बोलणं चालू असताना तिकडे आता मुक्ता एकदम बाईचा वेश करून म्हणजे आता कामवाल्या बाईचा वेश करून येते आणि काय धनी आज तुम्ही डबाच विसरून गेलात, पण आमच्या धन्याला आम्ही कसे उपाशी राहून देऊ, येऊ काय. यावरती आता सागर मुक्ताला ओळखतो. ज्या वेळेला मुक्ता रागवलेली असते तेव्हा रामू काका बनून सागरने टिफिन आणलेला असतो. आता इकडे गंगूबाई बनून आता मुक्ता टिफिन घेऊन आलेली असते आणि त्यावेळेला मिहीर म्हणतो ओ बाई तुम्ही अशा घुसू शकत नाही हा आतमध्ये, चला चला बाहेर वा बरं, तुम्ही इकडे आतमध्ये येऊ शकत नाही परवानगी शिवाय. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते परवानगी, माझ्या धन्याच्या ऑफिसमध्ये यायला मला परवानगी, माझ्या धन्याच्या ऑफिसमध्ये यायला मला कोणाच्या बापाची परवानगी नाही लागत, चल तू बाजूला हो. असं म्हटल्यावरती मिहीर म्हणतो धनी. मग मात्र मुक्ता आपल्या तोंडावरचा पदर काढून मिहीरला दाखवते आणि मिहीर म्हणतो अरे बापरे वहिनी तुम्ही आलात काय. यावरती मुक्ता म्हणते हो सकाळी गडबडीमध्ये धनी डबा विसरून गेले ना, मग त्यांना उपाशी कसं काय मी ठेवणार बरं, म्हणून त्यांच्यासाठी डबा घेऊन आले. असं म्हणत ती आता इकडे ऍक्टिंग करायला लागते. सागरला समजतं. सागर म्हणतो हे बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मला कोणत्याही प्रकारचा टिफिन वगैरे काही खायचं नाहीये, तुम्ही निघा बरं. असं म्हणत चिडलेला सागर तिकडे आता मुक्ताला बाहेर काढायला निघतो. मिहीर मुक्ताला ओळखतो आणि ठीक आहे चालू दे तुमचं, मी बापडा आपला बाहेर जातो. असं म्हणत मिहीर त्या दोघांना प्रायव्हसी देत बाहेर निघून चाललेला असतो. पण सागर डबा खायला तयार नसतो. तुम्ही इथून निघून जा, मला भूक नाहीये, मला टिफिन खायचं नाहीये. त्यावरती मुक्ता म्हणते असं कसं, तुम्ही उपाशी राहिलात तर कसं चालेल. पण तितक्यात सागरच्या काहीतरी सह्या घेण्यासाठी त्याचे आता ऑफिसचे लोक येतात आणि सर याच्यावरती सह्या करा. त्यावरती मुक्ता म्हणते नाही नाही, म्हणजे त्यांनी टिफिन खाल्ल्याशिवाय या सगळ्यावरती सह्या वगैरे काहीही होणार नाहीयेत. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही टिफिन खाल्लात का. ते म्हणतात नाही आम्ही टिफिन खाल्लेलं नाहीये. मुक्ता म्हणते तेच तर, जर का सरांनी टिफिन नाही ना खाल्ला
तर त्यांच्या रागाचा पारा असा खवळतो आणि त्यांच्या पोटामध्ये जर भुकेचा डोंब ओसळलेला असेल ना तर ते कोणतंही काम नीट नाही करत, मग चिडचिड करतील, तुमच्यावरती रागवतील आणि तुम्हाला ओरडतील. चालेल का तुम्हाला? त्यापेक्षा तुम्ही सुद्धा बाहेर जा, तुमच्या बायकांनी दिलेला डबा खा आणि या सगळ्यामध्ये सरांना सुद्धा डबा खाऊ द्या, त्यांना कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब तुम्ही करू नका. असं म्हणत मुक्ता आता त्या दोघांना बाहेर पाठवते आणि सरांना टिफिन खायला लावते. मग ते लोक सुद्धा सर घाबरतील किंवा सर आपल्यावरती ओरडतील म्हणून घाबरून थोडेसे बाहेर जातात. त्यावरती मग मात्र मुक्ता सांगते टिफिन का, त्याशिवाय मी इथून कुठे जाणार नाही. आता सागर त्रासतो, कारण जर टिफिन खाल्ला नाही तर आपल्याला आता ह्या मुक्ता काही सोडणार नाहीत. मग तो म्हणतोय बघा खातोय मी टिफिन. असं म्हणत असताना मुक्ताचा तोल जातो. मुक्ता आता सागरच्या मांडीत येते. दोघ जण एकमेकांकडे एकटक पाहत जातात आणि दोघ जण एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहत खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. मुक्ताने आता मात्र हा असा वेश करत सागरला जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असतो. सागर मुक्ताच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे विरघळून जातो. आत्तापर्यंतचा संशय, आत्तापर्यंतचा आशयबद्दलचं वाटणारा असूया सगळं एका क्षणात विरून गेलेलं असतं आणि सागर पूर्णपणे मुक्तामय होतो आणि तिच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे हरवून जातो. त्यानंतर मग मुक्ताचं खरं नाटक इकडे सुरू होतं. मुक्ता आता सागरला त्याची चूक जाणवून देण्यासाठी नाटकाची जी सुरुवात करते ती खरी सुरुवात इकडे झालेली असते. मुक्ताने सुरुवात केलेली असते आणि मुक्ता घरी येऊन सगळ्यांना सांगते की सगळ्यांना आपल्या बोलण्यात घेते आणि नाटकाला सुरुवात करते. सागर आल्यावरती मुक्ता सांगते सागर तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही मला फसवताय. म्हणजे मी तुमची लग्नाची बायको असताना दिवसाढवळ्या कॉरिडॉरमध्ये दुसऱ्या मुलांना मिठ्या मारताय, मी बघितले ना, दाखव मिहीर यांना तो व्हिडिओ दाखव. असं म्हणत मुक्ता आता सागरवरती डायरेक्ट आरोप करते. सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही? मुक्ता म्हणते ही कोण आहे, हिला ते आपल्या कॉरिडॉरमध्ये मिठ्या मारताय? झालं, सगळ्या दुनियेने बघून झालेलं आहे, तुमचे सगळे थेर कळलेली आहेत. सागर म्हणतो काय बोलताय, ती माझी बालपणीची मैत्रीण नभा आहे. नभा अहो ती मला भेटली होती आणि एक मित्र आणि मैत्रीण एकमेकीला हग नाही का करू शकत, मिठी नाही मारू शकत? असं म्हणत मुक्ताच्या प्रश्नांची उत्तरं सागरने स्वतःच दिल्यावरती त्याला रिअलाइज होतं की आपण चुकलोय आणि चुकून आपण हे मुक्तावरती आरोप केला हे कळल्यावरती तो स्वतःला गिल्टमध्ये टाकतो आणि बाहेर येऊन बसतो. मग यात सदा सावनी येते आणि ती म्हणते सागर काय झालं? सागर म्हणतो काही नाही, मी मुक्तावरती संशय घेतला, कुठल्या तोंडाने मुक्ताची माफी मागू? यावरती सावनी सांगायला लागते तू माफी मागूच नकोस, कारण कसं आहे ना, तू मुक्ताला खुश ठेवू शकत नाहीयेस, त्यामुळे तुझ्यासोबत ती कधीही खुश राहू शकणार नाही. तू मुक्ताला सोड, यातच मुक्ताचा आनंद आहे. असं म्हणत ती सागरला चिडवायचा, डिवचायचा पुरेपूर प्रयत्न करत असते.